महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून होत असलेल्या श्री शिव महापुराण कथेची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी होत आहे। मी आजच्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आदरणीय विष्णुभाऊ फडोळ, मोतीराम अप्पा दासिंग, त्याचप्रमाणे आदरणीय के.जी. शर्मा मिश्राजी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे। हर हर सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। हेलो हेलो आदरणीय हॅलो राम गोविंद भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। हॅलो कार्यक्रमाचा श्री क्षेत्र संत शक्तिधाम देवस्थान, लोकनेता प्रतिष्ठान, हनुमान जन्म उत्सव समिती आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं आयोजन आम्हा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्व श्रोत्यावर्गांसाठी श्रवण करण्याकरता या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीमधनं या ठिकाणी आपल्याला ही सुंदर अशी गोड कथा पुढच्या 8 दिवस श्रवण करायची आहे। आपण सगळेजण या ठिकाणी श्री महाराजांना परिचित आहात। जवळपास ही 7वी 8वी कथा या नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी आज या कथेचा प्रारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी आज दीपप्रज्वलन झालेले। खरं आज अधिक वेळ घेणार नाही कारण उशीर झाला आहे, त्यामुळे सविस्तर पुढे बोलता येईल, परंतु या ठिकाणी आदरणीय श्री महाराजांचं या प्रभाग क्रमांक 27च्या वतीने आम्हा सर्व आयोजकांच्या वतीने आणि उपस्थित आपण सर्व माता भगिनी, ज्येष्ठ बांधव, तरुण बांधव आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप असं स्वागत करतो। आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये श्री महाराजांचं स्वागत करावं। या ठिकाणी आदरणीय राकेश भाऊ धोंदे, आदरणीय रामदास तात्या दातीर, आदरणीय आमचे विशाल भाऊ ढोके, आदरणीय ज्योतिताई कवर, अरुण भाऊ दातीर, पूजाताई दातीर, सर्वच जण या प्रभागाच्या माजी नगरसेविका कावेरी घुगे आणि आमची सर्व आयोजन समिती आम्हा सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। अधिक वेळ न घेता या ठिकाणी खरं उशीर झालाय, त्यामुळे सविस्तर नंतर बोलता येईल। या ठिकाणी श्री महाराजांचं पूजन, हार आणि पुष्प आदरणीय रामदास तात्या, विशाल भाऊ, राकेश भाऊ, अरुण भाऊ, विष्णू भाऊ आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी श्री महाराजांचं पूजन होईल। पिंटू भाऊ कारणीय माऊली आहे, अनिल अण्णा आहे, नाना वरपे आहे, सगळेच जण, गुजर साहेब, सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सामूहिक असं या ठिकाणी श्री महाराजांचं पूजन पुष्पहार घालून या ठिकाणी महाराजांची पूजा होते। आपण सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी या कथेकरता उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी आदरणीय आमचे राधेशेठ मालपाणी आहे, दत्तूभाऊ चिखले आहे, राहुल भाऊ धोंदे आहे आणि सर्वच जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या सगळ्यांचे या आयोजन समितीच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। पुढच्या काळखंडामध्ये 2026-27 मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी पुढच्या 7 दिवसामध्ये श्री महाराजांच्या श्रीमुखामधनं ही कथा श्रवण करणार आहोत आणि निश्चित या कुंभाचा प्रारंभ हा या कथेने या ठिकाणी होणार आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आपल्या सगळ्यांना मागच्या 2 वर्षापूर्वी आपण 2023 मध्ये देखील या ठिकाणी रामकथा केली होती आणि ती रामकथा सुंदर अशी स्वरूपाची या ठिकाणी संपन्न झाली होती। आपण सगळ्यांनी मनसोक्त असा आनंद घेतला होता, तसाच आनंद या
शिवमहापुराण कथेचा या ठिकाणी आपण सर्वजण घेऊया. तुम्हा सगळ्यांना पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. खरं तर वेळ झालेला आहे त्यामुळे विमल जशो जोदायक फलचा श्री राधे बुद्धिहीन तनो जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरऊ कलेश विकार हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान हमारे राम जी से राम राम कहियो जे हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत तुलित बल रामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेश कानन कुंडल कुंजित केश हाथ वज्र और ध्वजा विराज कांधे मूज जनेऊ साज शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लगन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंका जलावा भीम रूप धरि असुर संहार रामचंद्र जी के काज सवार लाय सजीवन लखन जियाय श्री रघुवीर हर्ष उर लाय रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे बस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीश नारद सारद सहित अहेश नभ कुबेर दिगपाल जहान कवि गोविंद कहे सके कहान तुम उपकार सुग्रीवहि कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर वै सब जग जाना युग सहस्त्र योजन पर भान लील्योताहि मधुर फल जान प्रभु मुद्रिका मिलि मुख माय जल दिलांग गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेत सुगम अनुग्रह तुमरे तेत राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे कोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट
सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म गए दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाय जहाँ जन्म हरि भक्त कहाय और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई झूठ ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीस होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा कीजनाथ हृदय महडेरा हमारे राम जैसे राम राम कहियो जी हनुमान 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 मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु लखन सियावर रामचंद्र भगवान की जय जय हो श्री हनुमान जी महाराज की जय। शिव परात्परा शिवंकार तव शरण हे शिव शंकर भवानी शंकर उमा महेश्वर तव शरण हे वृषभध्वज धर्मध्वज सांब सदा शिव तव शरण तव शरण हे जगदीश्वर
मृत्युंजय पशुपति शंकर तव शरणो पार्वती पति शिव शंकर भवानी शंकर सगळ्यांनी कंटाळा करायचा नाही. जितकं म्हणतो तितकंच म्हणायचं. टाळी वाजवायची नाही. चालेल. अरे हो म्हणे जाणार तू. बस चिडून म्हणू नका बाबा. गोड म्हणायचं. भोले बाबा लगेच म्हणायचं. लगेच भोले बाबा भोले बाबा हो भोले बाबा भोले बाबा भोले बाबा उज्जैन महाकाल के भोले बद्री विशाल के भोले बाबा कृष्णेश्वर के भोले 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 बाबा रे भोले बाबा 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 उज्जैन महाकाल के भोले बाबा उज्जैन महाकाल के भोले बाबा ला 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 भोले भोले बाबा रे भोले बाबा भोले बाबा भोले बाबा एका रिदम मध्ये टाळी वाजवा.
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय कन्हैया जय विश्व माऊली ज्ञानेश्वर जी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय विश्वगुरु निवृत्तिनाथ जी महाराज की जय श्री त्र्यंबकराज जी भगवान की सप्तशृंगी जी माता की जय स्वामी समर्थ स्वामी महाराज श्री
पार्वती पतये शिव सगळ्यांनी हात वर करायचे. गरीब श्रीमंत जहागीरदार पैशावाले चाट बस. राम पाथर्डी फाटा संत शक्तिधाम हनुमान जन्माची उत्सव समिती गोविंद भाऊ घुगे कावेरीताई घुगे राकेश भाऊजी दोंदे रामदासजी तात्या विशाल भाऊ ज्योतिताई पूजाताई गायत्रीताई प्रियंकाताई आयोजकामध्ये स्वागत उत्सुक म्हणून यांची नाव आहेत. पण कथेची मजा हे तुमच्याशिवाय नाही. कोणाला तरी माध्यम बनवायचं ईश्वराची इच्छा असते. खूप सुंदर आयोजन, प्रसन्न वातावरण, संभाजी नावाचं स्टेडियम, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही धरा, पंचवटी काळाराम मंदिराचं अधिष्ठान असलेली ही भूमी, एकीकडे सप्तशृंगी आई आहे, एकीकडे त्र्यंबकराज भगवान आहेत, विश्वगुरु निवृत्तीनाथ आहेत. मला गाडीत बसून फिरवलं असं लोक म्हणतात, पण मी म्हणतो मला गाडीत उभा राहून फिरवलं. उभा ज्यांना राहायचंय त्यांनी फिरवलं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. मराठी सारखी श्रीमंती नाही, लक्षात घ्या. खूप आनंद. ते फुलं उडवित होते अंगावर, कागदाचे, ते असा आनंद वाटला. खूप गाड्या होत्या लई मोठ्या, एका मागे एक, समोर तोटे वाजत होते. पण जितके तोटे जास्त वाजले तितका जास्त फायदा यांचा होणार. नाही कळाली मराठी अजून? वाजला जितका तोटा तेवढा होणार यांचा फायदा. तोटा नाही होणार, तोटा नाही होणार. एक वाक्य मोठं बोलतो, काळजात कोरून ठेवा. ज्याचा हेतू चांगला असतो त्याचा सेतू चांगला असतो. ह्या माझ्या मायमावल्या सगळ्या कामधंदे बराबर वेळेत आटपून, पुरुष मंडळी, माझे बांधव, विविध क्षेत्रातून आलेली मान्यवर मंडळी, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य, समोर बसलेले लांब बसलेले वर बसलेले खुर्चीवर बसलेले गुडघे वर केलेले पाय लांबवलेले टेकलेले, आज आलेत ते, उद्या येणार आहेत ते, रोज येणार ते, कधीच येत नाहीत ते, येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, आणि कार्यक्रम चालू आहे तरी सुद्धा गावात पालथे पडले ते, अशा सर्वांना एकदा वंदन करतो. मी व्यासपीठावरून बोलतोय, मी कोणाच्या बाळाला भेट नाही मारत. आम्ही काय कोणाचे खातो, आमचा पांडुरंग आम्हाला देतो. पण इतकी गोड, अत्यंत कष्टाने यांनी मिरवणूक काढली, अत्यंत भव्य काढली.
जे तरुण बांधव पळत होते, कोणी मोटरसायकलवर, कोणी गाडीला धरून, कोणी गाडीवर उलट बसून, खूपच आनंद आला। बोलू का थोड़ा मोकळं? अब ये तो रील हो गई, लोग तो अब रियल में देखेंगे। आने वाले कल में मेरे देशवासियों, आने वाले कल में, बस तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं, तुम्ही लय हुशार आहे तुम्ही। भगवान भोलेनाथाची कथा व्हावी असा अनेकदा संकल्प झाला आणि हळूहळू हळूहळू असं पुढे 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 ते ढकलत गेलं। शेवटी एक निश्चित तारीख आली, 11च ना, हा महिना, अरे 4 एक्के किती, अरे सगळेच 1 नंबरला ना, 2 नंबर कोणच नाही, आता कसं करायचं? ज्याला कळालं त्याला धन्यवाद। मी काय यांचा प्रचारक नाही, तुम्ही लक्षात घ्या, मी पहिल्या दिवशी मोकळं करून ठेवतो, पण हे काय राजाओ, जो रामाचा तो आमचा, जो हरामाचा तो आमचा नाही। एकदम सोपं गणित आहे। भगवान भोलेनाथाचं शिवपुराण ऐकायचं आहे, ज्यांनी मांडव घातलाय त्यालाही धन्यवाद। सुंदर माझे बांधव इथं व्यासपीठावर माझ्यासोबत सहकार्य आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार। दुपारी इथं पाठही झालाय स्वामी महाराजांचा, त्या टीमला धन्यवाद। ज्याचा साऊंड सिस्टीम मध्ये बडगा आहे त्याचं नाव बडगे, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा मोकळ्या मनानं। एक सूचना देतो, इथून मधून येताना, ही सूचना सगळ्यासाठी आहे, मध्ये येताना चप्पल आणायची नाही, फक्त एवढंच प्रयत्न पाळायचा। हा तिथं समोर गोविंद भाऊ, उद्या तिथं पाटी लावून टाकायची, चप्पल तिकडे सोडा। सांगू का कशासाठी नाही आणायची? चप्पल आणि ऍपल 2 गोष्टी माणसं सोडितच नाही। हातातला ऍपल आणि पायातली चपली बी अनेक नमुन्याच्या, वाढायची वेगळी, वाढायची, बाथरूमची वेगळी, बेडरूमची वेगळी। मी पुण्यात एकदा जेवायला बसलो होतो, एक काकू म्हणल्या वाढायला आल्या, बाबा पोळी घेणार का? मी म्हणलं काकू घेईल पोळी, फक्त ती चप्पल तुमच्या पायात चुकून राहिली। त्या म्हणल्या चुकून नाही बाबा, ती वाढायचीच आहे। माझ्या अंगातच मुंगे आले बाबा, म्हणलं कुठून अवदसा सुचली असेल, मी हिच्या घरी आलो। मी म्हणलं अजून कोणच्या? ती म्हणली बाथची, बेडची, देवपूजेची। म्हणलं हाणायची आहे काय कधी? बहुत बात याद में रखो, आम्ही शिवपुराण ऐकणार आहे। आहा, सुबह सुबह लो चालू मध्ये नाही, हा चालू नाही तर मग समोर आले की मला काय होतंय, कॅमेऱ्याची ताकद अशी आहे, कोणाला बी बघा, समजा कसे बसलेले असले माणसं, उगा कॅमेरा असं केला, मला वाटतं तू फोटोच काढायला आला काय? सुबह सुबह लो शिव का नाम, शिव आएंगे तेरे नाम। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। भगवान भोलेनाथाचं शिवपुराण ऐकायचं, सगळे तयार आहेत?
इकडे बघा माझ्याकडं. शिवपुराणामध्ये 6 किंवा 7 संहिता येतात. संहिता ऐका. शिवपुराण तोडगे सांगण्यासाठी नाही. वापस एकदा ऐका मोकळ्या भाषेत, मी दचकत नाही बोलताना. शिवपुराण तोडगे सांगण्यासाठी नाही. कथा जीवन के व्यथा को दूर करती है, गोष्ट खरी आहे. पण माफी मागून बोलतो, श्रद्धा वेगळी आहे, अभ्यास वेगळा आहे. बेलाची पानं महादेवाच्या पिंडीला चिटकून, मोबाईल खाली घ्या, बेलाची पानं महादेवाच्या पिंडीला चिटकून लेकरं पास होत नसतात, त्यांना अभ्यास करायला लावा. मी विरोधक नाही कोणाचा, मला काय करायचं. फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम नाशिक वालो हम दुआ कर चले. अहो मी इतके तुळशीचे पानं लावित होतो पॅडला, एकदा पास नाही. श्रद्धा वेगळी आहे, तुम्ही लक्षात आहे. मी पूजा करू नका असं म्हणायलो नाही. पूजा तर पाहिजे, पूजा पाहिजे, लक्षात घ्या. आयुष्यामध्ये एक गोष्ट करा, माय तुमच्या पाया पडतो. दादा इकडे बघा. ज्या क्षणाला तुम्ही घरातून बाहेर चाललात, गोविंद भाऊ, राकेश भाऊ, तुम्ही सगळे, कोणी बी, किती मोठा आणि किती छोटा, घरातून बाहेर जाताना घरातल्या बराबर देवघराच्या समोर जायचं, हात जोडायची, त्याला सांगायचं मी अशा अशा कामाला चाललोय, बरोबर. आणि वापस आल्यावर सुद्धा हातपाय धुवून आधी त्याला सांगायचं मी घरी आलोय. जसं घरातले मायबाप तुमची वाट बघतात ना, तसा देव बी तुम्ही घरातून गेल्यावर वापस यायची वाट बघतो. पण आपली सवय नाही राहिली. कॉलेजनं अत्यंत पॉवरफुल पोरं केली सगळी. श्रीकृष्ण कळतो आणि कायम असे करतात वा पडल्यासारखे. कॉलेजने मर्यादा शिकवायला नाही, तोडल्यात राजा. ऐका ऐका, मी शिवपुराण सांगणार आहे. 7 संहिता आहेत. किती बोला ना. आता संहितेची मजा अशी आहे, विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता. विद्येश्वर संहिता ही महादेवाच्या शिवपुराणाची प्रमुख संहिता आहे. रुद्र संहितामध्ये महादेवाच्या रुद्र रूपाची वर्णन केली आहेत. शतरुद्र संहितेमध्ये भिन्न भिन्न शंकराचे अवतार सांगितले. कोटिरुद्र संहितेमध्ये भगवंताचे कोटी नाव सांगितले. उमा संहितेमध्ये भगवान पार्वतीच्या सोबत काही कथा सांगितल्या. कैलास संहितेमध्ये कैलासाची महती सांगितली. आणि वायू संहिता नावाची जी संहिता आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त गोष्टी सांगितल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये प्राणायाम सांगितला आहे, त्याच्यामध्ये उच्चत्व कसं सापडतं या गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. आता एवढ्या संहिता ऐकायच्या आणि ह्या तुमच्या हिताच्या आहेत. काय म्हणलो, ऐकायच्यात. काय संहिता कशासाठी? हिताच्या आहेत. कशाचे बोला? हिताच्या आहेत. काही जण म्हणतो मला वेळच नसतो, काही जण लय खतरनाक आहेत. त्याला म्हणलं ना तुम्ही कथेला नव्हते, मरायला फुरसत नाही. कशाला? मरायला फुरसत लागत. असा तोंडात घास घ्यायचा असला ना, इथं मरतो माणूस. कळायला का माय? आणि असं चुकीचं मरण येऊ नये म्हणून शिवपुराण ऐकायचं. लक्षात घ्या. काय लोक म्हणले चुकीच्या मरणाचा आणि शिवपुराणाचा काय संबंध आहे? सांगतो ऐका. म्हणा GOD म्हणा. म्हणे जा तुम्हाला अत्यंत हुशार झाला तुम्ही व्हॉट्सअप मध्ये तर शब्दच बारके करायला येतो. ओके लिहित नाहीत, के. गॉड ब्लेस यू बंद झालं. GBU गब्बू, GN. आणि ते चिन्ह एक काय, ते कुठल्या आवलं ते बारके बारके तोंड आहेत बघा. ते हसणारे एक, डोळे मारणारे एक, जीभ तोंडात घेतलेले एक. तुम्ही असे चिन्ह लोकाला पाठवणं हे तुमचं चिन्ह चांगलं नाही. ज्याला कळालं त्याला धन्यवाद.
सांगतो व्हॉट्सअपनं तुम्ही ऐका ना, GOD म्हणा राधेशेठ, GOD. सगळी आमची टीम भाऊ पाया पडतो. आपण यजमान आहेत, आपले नाव काय गरज नाही. अण्णा इड लक्ष द्या, इड गणित लक्षात आलं म्हणा. GOD म्हणा, जनरेशन, ऑब्झर्वेशन अँड डिस्ट्रॉय. आपल्याकडे जे आहे ना, आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये उत्पत्ती म्हणा, स्थिती आणि लय. इंग्लिशमध्ये तेच आहे, जनरेशन, ऑब्झर्वेशन अँड डिस्ट्रॉय. जमलं? आता ऐका. उत्पत्ती कुणाकडे आहे? ब्रह्मदेवाकडे. स्थिती कुणाकडे आहे? विष्णू परमात्म्याकडे. आणि लय कुणाकडे आहे? बोला, लय कुणाकडे आहे? महादेवाकडे. लय कुणाकडे आहे? लय कुठाना गेला की लय करते. मराठी कळाली तुम्हाला? लय माजल्यासारखं वागलं की लय करणार म्हणजे. आणि मग एक लक्षात घ्या, त्याचीच जर ओळख असली आपली, सांगा बरं आता कसं करायचं आता? होय भाऊ, समजा काम करणारा मुख्य माणूस ओळखीचा असला, मजा आहे का नाही? आता महादेव जर ओळखीचे झाले तर त्यांच्याकडे डिपार्टमेंट मारायचं आहे, मग जास्त दिवस जगता येईल का नाही? तेव्हा कशी करते. काही जण मरायचं नाव काढलं काय खाली बघत आहेत, आणि जे खाली बघत आहेत ते लवकर मरत. क्यों डर रहे हो साहब? मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है? मी मरणार आहे, तुम्ही बस आता तुमचं कैलासात स्थान पक्क आहे. कशामुळे सांगायला माहिती का? शिवपुराण असं सांगतं की ज्याने कोणी शिवपुराणाची कथा पूर्ण शांततेने ऐकली, त्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याची वस्ती कैलासातच होते. हा, वस्ती कैलासात होणं वेगळं आणि मेल्यावर कैलास वाशील हे वेगळं. जन्मभर पाप करायचे हरामखोरासारखे, लास्टला पुन्हा काय तुमच्या बापान जागा ठेवली तिथे. मी मरणार आहे, तुम्ही. मी एका गावात म्हणलं सगळे मरतात, एक जण म्हणलं मी मरूच शकत नाही. म्हणलं कसं काय? म्हणलं मी ग्रामपंचायतचा मेंबर आहे. थोडं मोकळं बोलू. ज्यानं जास्त लीला केलेल्या असतात ना, ते लीलावतीत मरतात. नाही कळालं, समजून घ्या. अत्यंत लक्ष देऊन ऐका. मोबाईलच्या शूटिंग करू नका. कथेमध्ये कटिंग होते. कामापुरतं पत्रकार बांधव असतील तर त्यांच्या कामापुरतं त्यांनी घ्यायचे. कारण माझी एक सवय आहे, मी रील मध्ये कमी असतो, रिअल मध्ये जास्त असतो. काय होतंय राजा, दिखावा नको जी. काय वातावरण होतं राजा होती, मध्येच ती भाऊ गाडीचा आवाज होता, टुई टुई. हो, मला वाटायचं मी ॲम्ब्युलन्स मध्येच आहे. मी परेशान. मी मला वाटायचं मागलची पुढची वाजती, मग थोड्या वेळानं करा हे बटन दाबीत खाली. खूप आनंद आहे, प्रसन्नता राहते. भगवान भोलेनाथाचं शिवपुराण ऐकतोय आपण. चला, आजही काही जणाला येता आलं नाही, त्याचं कारण नाही. पहिल्या दिवशी काय असते म्हणते लोक, काय म्हणतात? पहिल्या दिवशी काही नसतं. मला सांगा, पेटू देत कधी? हो द्या तुमच्याच मनात. अरे मग पेटवायचं पहिल्याच दिवशी असतं. पहिल्याच दिवशी नाही आल्यावर पुन्हा लोक म्हणतात मातीला हात लागला नाही. पुन्हा सावडून बी उपयोग नाही, धावा खाऊन बी उपयोग नाही. मग पहिल्याच दिवशी पाहिजे माणूस जागेवर. तुम्ही लक्षात. आता काही जण येणार गोविंद भाऊला बरं वाटावं म्हणून, काही जण राकेश भाऊला बरं वाटावं, काही जण आमच्या बहिणींना बरं वाटावं म्हणून येणार. एक दिवस अशी हजेरी लावणार. आणि मी होतो तिथे. आणि कधी कधी तर काय होतं माहिती आहे का, माफी मागतो हा सगळ्याची. भाऊ सगळे माझे नगरसेवक बांधव जेवढे आहेत, मी क्षमा मागतो. पण खरं खरं सांगतो, काही जण कथेला येत नाही, मग शेवटच्या दिवशी येते आणि मग सुरुवात तिथून करते. आपण 7 दिवस महाराजांच्या मुखातून शिवकथेचं अमृत पान केलं. तुम्ही होते का? तुम्ही नव्हते ना? तुम्ही नव्हते तर बोलायचं.
कथेत ऐकणारा एक जण कोणी उठून म्हणलं ना मला बोलायचे महाराज, मी बोलू देईन. जर तुम्ही माझंच ऐकायला नव्हते तर तुमचं ऐकायला आम्ही मोकळे नाही. त्यांच्या मागे व्याप असतो, आमच्या बिले असतो. इरादे लाख बनते हैं, हे बन के टूट जाते हैं. कथा में वही, कथा में वही, कथा में वही आते हैं वो जिन्हें शिव जी बुलाते हैं. कथा में वही आते हैं जिन्हें शिव जी बुलाते हैं. वो कथा में वही आते हैं जिन्हें शिव जी बुलाते हैं. कथा में वही आते हैं जिन्हें शिव जी बुलाते हैं. कथा में वही, कथा में वही, कथा में वही, कथा में वही, कथा में वही आते हैं शिव जी बुलाते हैं. कथा में वही आते हैं जिन्हें शिव जी बुलाते हैं. नमः पार्वती पतये शिव हर हर हर. मोकळ्या मोकळ्या बनवता ठेव. ही आमची संत शक्तिधामचे सगळ्या बहिणी बसल्यात. ह्याला डी झोन म्हणतात. हे समोर बसलेला जे झोन आहे डी झोन. बरं झालं छोटा केलाय ते. कारण हे डी झोन मधले जे आहेत आणि मग ते आणि हे याच्यामध्ये काय फरक नाही फारसा. पण तुम्हाला एक सांगू, एक सांगतो ऐका. ईश्वर सेवा ज्याच्याकडून करून घेतो ना भाऊ त्याच्याकडे जातो. म्हणून मंडप झाडणारा माणूस सगळ्यात भारी असतो, लक्षात. पण अजून एकदा सांगतो, त्याला कोणी विचारित नाही, विचारित मरुस तर काम करतं. बरं ते करतं कशासाठी? त्याला जेवायचं आहे, त्याचं घर त्याच्यावर चालतं. मग बाहेरून येणार, हे झाडलं का रे? झाडलं साहेब, झाडलं. सांगू, एवढ्या बसणाऱ्या लोकांच्या पायाची धूळ तो झाडतो ना, तुम्ही लक्षात घ्या राजा हो, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही. म्हणून माझी सवय अगोदर आलेल्या माणसाकडे कमी असते. जो अंत में बैठते हैं मैं उनके साथ होता. कारण मी गरिबी लय जवळून बघितलेली, मला लय जवळ. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मी झाडा म्हणतोय असं नाही, चुकीचे अर्थ काढू नका प्लीज. पण एक लक्षात घ्या, सेवा कधी पॉवरफुलच, लक्षात घ्या. सेवा कधी बी पॉवरफुल. आणि भगवान भोलेनाथाची सेवा तर अजून पॉवरफुल. भाऊ याच्यासारखा, गोविंद भाऊ दादा, याच्यासारखा साधा देव नाही. एकदा काय झालं वहिनी, हे माय ऐका, सगळ्या तुमच्या पाया पडू. ऐकू येते सगळ्याला? एकदा हात वर करा बरं. छान छान येत. सुनील जमलो, ऐकू येते का म्हणून हात वर करायला लावले. येते ज्या आरती, मग साऊंड चांगला. एक मिनिट ऐका ना, महत्वाचं बोलायला. भगवान शिवाच्या मंदिरामध्ये एक चोर गेला. कोण गेला? आम्ही कोण आहे म्हणा? चोर आहेत, भ्यायचे नाही म्हणा. नाही चोर नाहीत तुम्ही. एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलू. कोणी चप्पल चोरील, कोणी शर्ट चोरील, कोणी सोनं चोरील, कोणी दागिने चोरील. पण एखाद्या माणसाचं वाक्य चोरायचं आणि मला ते काल सापडलं असं म्हणायचं, ही सुद्धा चोरीच आहे. एखाद्याचा विचार चोरणं ही सुद्धा चोरीच आहे. वैयक्तिक पाहिजे. इकडले दोन शब्द घ्या, तिकडले दोन नाही. आपली मस्ती आपल्यापाशी पाहिजे. ते भोलेनाथाच्या मंदिरात गेलं. काय झालं तर 2-2:30 वाजता गेलं ते. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. 2:30 वाजता गेलं तर रात्री. किती? 2:30. किती? हा. आणि 2:30 वाजता गेल्याच्या नंतर ते गेलं होतं याच्यासाठी, ऐका पाया पडतो ऐका, फक्त याच्या बस झालं शूटिंग, फक्त याच्यासाठी गेलो होतो. इकडे माझ्याकडे बघा, मी काय सांगायला ऐका प्लीज. चोरी त्याला मिळाली नाही,
बरं का दादा, त्याला चोरी मिळाली नाही. मग त्याला वाटलं नैवेद्य तरी तिथं असेल मंदिरात, काही खायला मिळेल म्हणून गेलं. तर 2:30 वाजता रात्री मंदिराच्या जवळ कोणीच नाही, शांत भोलेनाथ मध्ये जाऊ तेव्हा हरोम शंभू. बाबा असं कोणी करायला लागलं की समजायचे चोट्ट आहे. लई थोबाडा हाणून घ्यायची काय गरज आहे रे? पाप करू नको ना, काय गरज नाही ना तोंड हाणून घ्यायची. हा पाया काय पडत, कानाला काय धरी नाटक. थोडं जगा रे, चांगलं जगा. इथं हिशोब नाही द्यायचा, तिथं द्यावं लागतो महाराज. तुम्हाला माझ्या गुरुजींचं एक मोठं वाक्य, गुरुजी म्हणायचे ज्याला कुणाला असं वाटतंय आपण काही केलं तरी आपलं काहीच होत नाही, तर त्याला वंशासहित संपवायची देवाने तयारी केलेली असते. आता तुम्हाला वाटते आपल्या रग असते ना अंगात, रग असते. हा सगळं मंदिर बघितलं ताई त्याने, कुठंच काही सापडलं. बायका सगळं मंदिर धुवून टाकतात त्या. एक लोटा जल, सगळं मंदिर स्वच्छ एकदम साफ. त्याला काय ते जेवायला मिळालं नाही. भाऊ ऐका ना गोविंद भाऊ, हे राजा ऐका, राकेश दादा, ते असे जे बसलं, म्हणला देवा लई इच्छा करून आलो होतो, एखादा नैवेद्याचा घास जरी भेटला असताना लई उपाशी होतो राजा. असो तुझी मर्जी. वर बघितलं, वर बघितलं की त्याला घंटी दिसली सोन्याची. कशाची? आणि हे मुळात तो म्हणला वा रे वा देवा वा. 1 दिवसाची भाकरी मागितली होती मी, तू 2 वर्षाची दिली. काढण्यासाठी प्रयत्न केले शेठजी, पण ते प्रयत्नानं ते काय सापडना. स्टूल नव्हता, चौरंग नव्हता, काहीच नव्हता. थोडा आवाज दे मला. आणि एक क्षण असा आला की त्याने विचार न करता ते पिंडीवरच चढलं. कशावर? शिव का भक्त चला शिव को मनाने के लिए, चढ़ गया शिव के ऊपर घंटा चुराने. ते वर चढला, एका क्षणाचाही विचार नाही महाराज. असा विजाचा कडकडाट झाला, काही सुधारणा त्याला. प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजम भानुकोटि त्रयशूल निर्मूलनम शूल पाणी भजेहम भवानी. आले भोलेनाथ. नका दादा शूटिंग नका करू, पुन्हा पुन्हा विनंती आहे, कामापुरतं घ्या. हा चला इकडे लक्ष द्या. एका क्षणात असे समोर आले. भाऊ ते चोरी करायला गेलं का ते? काय म्हणे माहिती आहे का? सुरुवातच तिथून करी, पुन्हा कधीच येणार नाही, पुन्हा येणार नाही इकडे गावाच. देव म्हणले माग तुला काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे. देव म्हणले माग. नको नको, काही नाही पाहिजे. शेवटी ते ऐका ना, महादेव तर समोर होताच, पण ते गळ्यातलं जे होतं का ते असं पुढे यायचं. हे काय म्हणायचं? त्याला माग घ्या. देव म्हणल्यावर ते आपल्या हातात आहे करायच्या, ते त्याच्या मनाचा मालिक आहे देव. त्याला माग काय पाहिजे तुला? मग काहीच नाही पाहिजे. आत्ता नाही 7 जन्म काय नाही पाहिजे. ऐका ना, गणित ऐका. देव किती गोड बोलले ऐका ना. देव म्हणले बाळा घाबरू नको, मी तुला खरंच विचारतोय तुला काय पाहिजे. ते म्हणलं तुमची शपथ काय नाही पाहिजे. कटाळून येते भेल ते. तुम्ही सांगा, इथे एकटेच आहेत तुम्ही स्टेडियमवर, आणि हे फक्त समोर आले असे इथून खाली. शिन्नर काढायचं नाही, शिन्नर आलेलं.
आणि लोकाला महादेव पाहिजे, इतका सोपा आहे राजा. प्रचंडम प्रकष्टम प्रकल्पम जटात विगल जल प्रवाह पावकस्थले इतका सोपा नाही महादेव. लोक म्हणतात आमचा लय हे बायका म्हणतात आमचा महादेव लय बोळा आहे. नाही माय लय चाळ आहे त्याच्या अंगात. महादेव बोळा असतो का माय तुमचा तो बोळाचा. एकच वाक्य आहे का, माग तुला काय मागायचं. हा हा हात जोडली, प्लीज प्लीज पाया पडताय. मला सांगा तुम्ही घरून काय सांगून आले, कुठं चाललो म्हणले. आई सांगा कुठं. कथेला चालले म्हणले का नाही. मग कथेत बसून मोबाईलवर चॅटिंग करणं चिटिंग आहे का नाही. एवढे 2-3 तास देवाला देत जाणार. जाताना मरून टाकते पुरून हरळे उगवून काय राहणार राजा. नाही लोक फार मला बिझीच खूप माझं शेड्यूल. देव इतका वेळ देतो राकेश भाऊ, पुन्हा नुसते भजनच करावं लागतं. त्याच्यामुळे त्याला सोबत घेऊन चला. माग तुला काय पाहिजे ते मला तुमची शपथ. शेवटी बोले ना त्याला काय म्हणले, राजा हे तुला चुकीचं नाही बोलायला. तुला माग याच्यासाठी म्हणतोय आतापर्यंत मला तीळ चढवणारे, तांदूळ चढवणारे, दही टाकणारे, माझ्या अंगावर तूप टाकणारे सगळे भेटले. बेलाची लाख लाख पानं माझ्या अंगावर टाकणारी भेटली, पण सर्वस्व माझ्यावर समर्पित करणारा तूच भेटला. म्हणजे किती सरळ आहे लक्षात. इतकं सरळ आहे ते, पण एकदा सरळ सरळ वक्र झालं ना तांडवच आहे. पण हा तो करुणावतारम आहे. तुमच्या लक्षात आलं 2 वर्ष आधी कोरोना होता बघा, तेव्हा तीच आहे ती. त्याच्या मनात आल्यावर कोणालाच वाचू द्यायचं नाही. आता लोक लय खुश आहेत आम्ही कोरोनात वाचलो. आता जेवढे वाचले होते तेवढ्याचे आधार कार्ड घेतले त्याने. जर तुम्ही चांगले नाही वागले तर येणाऱ्या काळात हम साथ साथ आहे.
भगवान भोलेनाथाच्या शिवपुराणाला आरंभ करतोय, त्याचं तत्व सांगितलं. आता पुढे नेतो, माझ्याकडे लक्ष द्या. साष्टांग दंडवत करून हात जोडून शौनक ऋषी सुतजींना प्रश्न करतात. ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीनं विवेक कसा वाढतो? साधू संत काम, क्रोध, लोभ या षड्विकारावर ताबा कसा मिळवतात, याचं मला विस्तृत वर्णन ऐकायचं आहे. यापासून परावृत्त करणारं एकच पुराण आहे विश्वामध्ये, त्याचं नाव शिवपुराण आहे. हे शिवाला संतुष्ट करणारं पुराण आहे. परमपवित्र, सर्व मनोकामना पूर्ण करणारं. मी तुला आता सांगतो, तू नीट लक्ष देऊन ऐक. असं सांगताना एक कथा सांगितली त्यांनी. देवराज नावाचा एक ब्राह्मण होता. इकडे लक्ष द्या प्लीज, पाया पडतो, लक्ष द्या, काही लक्ष द्या. देवराज नावाचा एक ब्राह्मण आहे. भिल्लाचं गाव आहे. अत्यंत तो ब्राह्मण दरिद्री आहे, मतिमंद आहे, कर्मभ्रष्ट आहे, महापापी आहे. स्नान संध्या करत नाही, देवपूजा करत नाही, दुष्ट कामं करतो, लोकाला गोड बोलतो, फसवतो, त्यांचे पैसे हिसकावून घेतो, मग ते चांगलं वागत नाही. ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. आता जे आज आलेत ना, ते 7 दिवस उगा हाय काय करू नका. हो, मला काय करायचं, पुन्हा चांगलं मारणार नाही तुम्ही. हेच जा कथेला. हो, काय जण म्हणतात आज संडे होता ना, मग ऐकून घेतली. तू काय जहागीरदार आहे तू? मग त्यानं जर तुला म्हणलं ना आज सॅटरडे चल, एक लक्षात घ्या. सोपं सांग का राकेश भाऊ? सांगा बरं, तुम्ही सगळे जे मोठे मोठे लोक सांगा, मला सांगा 10,000 किलोमीटर गाडी झाल्यावर सर्व्हिसिंगला लावावं लागते का नाही? बोला रे, मारतान रे तुम्ही. लावावं लागते का नाही? मग मला सांगा, 10,000 किलोमीटरला गाडी सर्व्हिसिंगला लावावं लागते, तशी ही गाडी आहे ना, वर्षात एकदा तरी सर्व्हिसिंगला लावीत जा 7 दिवस. माझीच ऐका असं नाही, कुठे ऐका, पण ऐक, हे ना विचारात परिवर्तन होतो महाराज. हा, काय जागायला लागलात तुम्ही? उठल्यापासून तोंडात ब्रश, ह्याचा मेसेज आलेला कॉपी कर, त्याला पुढे पाठव, त्याचा घे, इकडे टाक, जणू काय रोजानं लावलंय. आणि इतकं टेन्शन असतं. आपण म्हणलं का कालची रील राहिली, कर 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 रात्री. अहो, आमच्या घरी एक पोरगा आलं, झोपायला पाहुणा होता, पांघरून घेऊन झोपलं. आईनं बघितलं त्याला रात्री. सकाळी उठल्यावर मला म्हणले, अरे ते आपल्याकडे कोण पाहुणे आले, त्याला जादू येते काय की? म्हणलं कसं काय? म्हणले त्याच्या पांघरुणात उजेड होता रात्री. लाईव्ह मोबाईल खेळते. थोडा याला तरी एकच वाक्य बोलतो, मोठं लक्षात ठेवा. ज्याच्या मोबाईलला लॉक आहे त्याच्या मनात पाप आहे. गॉड ब्लेस यू. अरे, माझ्या गावामध्ये एका पोराच्या छातीत दुखायला लागलं. त्याची बायको म्हणे, यावं डॉक्टरला बोलवते, लवकर सांगा ह्याचा कोड काय. ते म्हणला राहिलं. तू कायच राहिलं? फ्रेश आहे का? देवराज अत्यंत वाईट आहे. दैववश फिरत असताना प्रतिष्ठान नावाच्या नगरीमध्ये तो आला. आणि प्रतिष्ठान नगरीमध्ये आत्ता बी बघा तुम्ही, काही जण भाऊ, होईन भाऊ, असे चालता चालता फिरत असतात आणि हे आवाज चांगला ऐकला की मध्ये येऊन बसतात, बरोबर? तसं तो दैववशात असा फिरत फिरत तो देवराज प्रतिष्ठानपूरमध्ये चाललेली कथा शिवपुराणाची तो तिथं ऐकायला गेला. एक दिवस त्याला आवडली, मंडपातच झोपायचा, पुन्हा तिथंच जेवायचा, तिथंच राहायचा. पण परिणाम असा झाला, 4-5व्या दिवशी ती मरून गेला कथेत. आणि कथेत मृत्यू आल्यामुळं मोबाईल बंद झाल्यावर कथा चालू होईल. आता नका काढू दादा, बस. म्हणजे नंतर पुन्हा काढा, पण ते तुम्हाला लागत असेल सगळं. हा, कुठं आलो आपण? मरण पहा. आई ते मरून गेला ना, कैलासातून दूत आले आणि त्याला घेऊन महादेवाकडे गेले असं सांगतात. ही गोष्ट खूप गोड वाटली त्या शौनकजींना ऐकताना. तर शौनकजी म्हणले, असं होऊ शकतं? ते म्हणले, हो. अजून एकदा सांगा ना काहीतरी, म्हणजे माझ्या कानाला गोडी तयार होईल. मग दुसरं उदाहरण सांगताना त्यांनी सांगितलंय, बाष्कल नावाचं एक गाव आहे. कोणचं?
बाष्कल. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये ताई बिंदुक नावाचा एक माणूस राहतो. कोण? म्हणा बिंदुक. त्याच्या बायकोचं नाव आहे चंचुला. म्हणा चांगले नाव लक्षात ठेवायचं. हे चांगले नाव आहे. ते काही नाव ठेवतो तू. उशान, गाद्यान, तक्केन. काय नाव आहे तिचं? चंचुला. मालकाचं बिंदू. चंचुला अत्यंत पवित्र धर्मानं वागणारी माय. सगळ्यांच्या पाय पडतो हो. या माय मावल्या तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. या तुमच्यासाठी व्रत वैकल्य करतात का नाही? समजा मालक जर उभा राहिला ना इलेक्शनला, तर बायको दुनियाचे तप करणार का नाही? बोलतोय. अजून एक आई मला सांगा, तुम्ही चतुर्थ्या करता, उपास करता, कोणासाठी? नवऱ्यासाठी. ती चंचुला अत्यंत पवित्र आहे, पण तिचा नवरा अत्यंत वाईट आहे. एकटी रडायची रात्री. यांना कधी अक्कल येईल, हे कधी सुधारतील, पण त्याच्या डोक्यात ती. आणि एक दिवस असं झालं, चारी वर्णाची लोक त्या गावात राहत होती भाऊ, पण चारी वर्ण अत्यंत वाईट लोक होती. आणि चंचुला पतिव्रता होती, पण नवरा मरून गेला. एकट्या बाईला जगणं अवघड आहे. तसं तिला लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. मग तिनं बी आजपर्यंत जे सदाचार पालन केलं होतं ना, त्याचं श्राद्ध केलं आणि ती बी चुकीच्या मार्गाला लागली आणि ती वाईट वागायला लागली. काळ गेला. गोकर्ण नावाच्या क्षेत्रामध्ये ती आली आणि अशी फिरत असताना तिनं तिथं ऐकलं, एक पुराणिक बुवा शिवपुराण सांगतायत आणि त्यांच्या शेजारी ती जाऊन बसली ऐकत. मग ते पुराणिक बुवा ऐका गाड्या, पाया पडतो तुमच्या पाया, ऐका. ते पुराणिक सांगत होते की व्याभिचार केल्याच्या नंतर, चुकीचं वागल्याच्या नंतर, दुराचारी राहिल्याच्या नंतर स्त्रीला पुरुषाला कसे कसे दंड देतात मेल्याच्या नंतर. तिनं ते ऐकलं की तिला तिच्या चुका लक्षात आल्या. थर्र झालं तिचं काळीज. सगळी माणसं उठून गेल्यावर साष्टांग दंडवत केलं, बाबा याच्यातून काही प्रायश्चित्त मिळेल? आमच्यासारख्याकडून जर चुका झाल्या त्याला काही पर्याय? महात्मा फार जोरात होता. ती म्हणायची, मला वाचवा, माझं रक्षण करा देवा. महात्मा अत्यंत जोरात. महात्म्यानं सांगितलं, काहीच नाही, इथं थांब आणि तू शिवपुराणाची कथा ऐकत राहा. ऐकत राहिली. ऐका माया सगळे, दादा इकडे लक्ष द्या. ऐकत असताना अत्यंत पवित्र अंतःकरणाने एके दिवशी तिचाही प्राण असाच गेला बरं का वहिनी, हे माय. आणि उचलून दादा कैलासात तिला नेलं. पण कैलासात नेल्यावर आता ही स्त्री आहे ना, स्त्री आहे ना, पार्वतीच्या सखीच्या कळपात सोडलं तिला. कोणाला? बघा, अंतकालेश्च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटच्या क्षणाला जो भगवंताचं नाव घेतो तो त्या क्षेत्रात जातो. बरोबर. तिला पार्वतीची मैत्रीण केलं. हा हा हा. मग पार्वतीची सखी होऊन ती राहायला लागली. कोण? असं जमलं, चंचुला. ऐका. आणि आता ही चंचुला पार्वतीची मैत्रीण आहे. मग तुमच्यासारखं नाही का माय? मैत्रीण तुमची असल्यावर तुम्ही काय करता? पहिलं 2-4 दिवस 8 दिवस तुम्ही काही एकमेकाला मागत नाहीत. मग पुन्हा साडी चांगली दिसली की मी घालू का 1 दिवस? बरोबर आहे ना? वस्तू मागता ना तुम्ही, बोला ना. हा माग. तसं आता ही पार्वतीच्या जवळ बसली, फक्त एवढंच म्हणली, आई एक इच्छा आहे ग. काय बेटा सांग. नाही, माझी एक भावना आहे, सांगणार जरा. मी बाष्कल नावाच्या गावात राहायचे. माझा नवरा अत्यंत वाईट होता. दारू प्यायचा, व्याभिचारी होता. ते माझ्या आधी मरून गेले. पण मालकच आहेत ना माझे. मला वाटतं ते कुठं असतील, एकदा बघावं. दाखवशील? पार्वती आहे. तिने डोळे बंद केले. आ हा हा. हे बघ बाळा, तुझा जो नवरा आहे ना, तो पिशाच्य योनीमध्ये आहे. बर बर बर. राक्षस योनीमध्ये आहे तो. बर. पापकर्मी आहे तो. त्याची गती नाही झाली. मग विंध्य नावाच्या पर्वतावर तो पिशाच्य योनीमध्ये फिरतोय.
लोकेशन ट्रेस झालं, ट्रेस तुमच्या भाषेत बरं का. विंध्य पर्वतावर तिचा नवरा पिशाच्य योनीत राहतोय. आपला नवरा पिशाच्य झाला हे ऐकून ती बायको ढसढसा रडली. म्हणते आई त्यांच्यासाठी मी काय करू अजून. काय महाराज बायकांची ताकदच काय असेल. नारी जीवन की यही कहानी, अचल में दूध और आंखों में पाणी. आयुष्याचे आयुष्य समर्पित राहत. मी अजून काय करू माझ्या नवऱ्यासाठी. सखी इतकं तू चांगलं वागलीस तरी त्याच्यात बदल नाही झाला आणि आता तू म्हणतेस अजून काय. सांगा ना माझा मालक, मी काय करू सांग. नाही तर मग तू तरी काहीतरी कर त्यांच्यासाठी. ते म्हणले बर. भाऊ एक जणाला बोलवलं भाऊ, त्याचं नाव तुंबरू आहे. काय नाव आहे त्याचं बोला ना. मनीष जागड्या. तुंबरू, बुंबरू नाही. हा इथे गाजे बसलेले त्यामध्ये तुंबरू खरं म्हणजे खरंय. आई ते तुंबरू म्हणजे कोण आपल्याला भाऊ आपल्याला वाटतंय तुंबरू कोण असेल. ऐका ना. शुक सनकादिक नारद तुंबरू भक्तांच्या कोट, त्रिशूल डमरू घेऊन उभा गिरजेचा पती, चवयुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावून या जनी. आत्ता झाला कार्तिकाचा महिना बरोबर आहे. काय आनंद होतो. अजून संपला नाही लगे हो म्हणते झालं तर. ऐका ना तो तुंबरूला बोलवलं. तिथं काय एका मिनिटात मारा तुंबरू को हजर केला. आले तुंबरू. तुंबरू म्हणजे तुम्हाला सांगू का तुम्हाला कळण्यासारखं. इकडे बघा. एखादा फोटो असा बघितलाय का तुम्ही. खाली माणसाचं शरीर आहे आणि त्याला घोड्याचं तोंड आहे बघा. हा असा देव बघितला असेल ना. ऐका नाही तर तुम्हाला एक गणित सांगतो. विष्णू परमात्म्याच्या लग्नाचा एक फोटो येतो त्याच्यात आहे. त्याला तुंबरू म्हणतात. त्याचं घोड्यासारखं मस्तक आहे. मग त्या तुंबरूला बोलवलं आणि त्याला सांगितलं हिचे मालक विंध्य पर्वतावर पिशाच्य योनीमध्ये आहेत. बर बर त्याला समोर बसवा. नाही बसला तर बांधा त्याला. कुणाला त्या नवऱ्याला. आणि बांधून समोर बसवा आणि शिवपुराण ऐकू. ते म्हणले मग शिवपुराण ऐकल्याच्या नंतर त्याची पिशाच्य योनीतून त्याची मुक्तता होईल. कुणाची. मग मला सांगा राक्षसाच्या योनीतूनच मुक्तता जर होत असेल तर राक्षसासारखे वागणारे माणसं बदलत नसतील का. गणित लक्षात आलं तुमचं. ज्यांच्या अंगात ते तसलं असतं ना. देव अंगात येत नसतो माय. देव अंगात असतो. लिंबू जर कोणी फेकला ना अंगावर शरबत करून प्या. भेऊ नका. काय नसतं ते ना. तुमची करणी चांगली ठेवा मग कुणाची करणी तुमच्यावर काम करीत नाही. तुम्ही पाप केलेले असल्यावर भीती वाटते महाराज. तुंबरूला बोलवलं. सुरू झालं पारायण. शिव कैलाशो के वासी धौलेदारों के राजा शंकर संकट हरनो. शिव कैलाशों के वासी धौलेदारों के राजा शंकर संकट हरणो. वाह वाह वाह. शंकर संकट हरणो. शिव कैलाशों के वासी आयुष्यामध्ये ऐकता का. ऐकता
आयुष्यामध्ये वहिनी एक लक्षात ठेवा, जिथपर्यंत डोळ्यातून पाणी गळत नाही समजून घ्यायचं भगवंत अजून लांब आहे. डोळ्यातून पाणी आलंच पाहिजे. आपल्या येत नाही म्हणून नियम काढला डोळ्याला पाणी लावा. बाहेरच्या पाण्यानं काय होतं राजा? मी 20 वर्षात अजून कोणाला पाणी नाही लावलं काका, कोणाला लावीत बी नाही पाणी. आपल्या आपल्या मस्तीत राहतो महाराज. राईट. एकाला म्हणलो नाही अजून माझा कार्यक्रम ठेवा. काय बंद पडले राजा? अरे मौज करते चलो, फकीर हैं साहब, फकीर मिजाज रखता हूं. बोलो, अंदाज अलग है अपना, फकीर मिजाज रखता हूं. लोग मंदिरों में जाते हैं भगवान को ढूंढने, मैं उसको अपने जेब में रखता हूं. आपल्यापाशी ठेवा रे, देव माझा आहे ना म्हणा ना. देव कोणाचा आहे? हा, आमचा म्हणायचं नाही, माझा म्हणायचं. आमचा चुलता असतो, माझा बाप असतो. हा, असं आमचा म्हणायचं नाही, माझा म्हणायचा. आता तुम्ही बसलाय ना वहिनी, एकदम फ्रेश. एक वाक्य सांगतो, व्यासपीठावर बसून बोलतोय, मोठं बोलतो थोडं. मंडपात बसणाऱ्याला किती पीडा किती कष्ट असू द्या राजा, येणाऱ्या काळात त्याच्या जीवनात आनंदी आनंद नाही झाला तर मग शिवपुराणाची काय मजा. अरे जो पीड़ा लेकर आते हैं उसको माला माल बनाते. भोलेनाथ है, वो सर को कटा कर किया जब होम रावण ने, तो दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा. दिल के मंदिर में तुझको बिठा, हे दिल के मंदिर में तुझको बिठा के, हे दीनों ईमान तुझ पे लुटा के, या होंगे हंसी जग में लेकिन, लाख होंगे हंसी जग में लेकिन, आपने तुझसा देखा नहीं है, आपने तुझसा देखा नहीं है. दिल के मंदिर में तुझको बिठा के, दिल के मंदिर में तुझको बिठा के, तीनों ईमान तुझ पे लुटा करने जाते हैं काबे, लोग हज करने जाते हैं काबे. मेरा काबा है तेरी ही गलियां, मेरा काबा है तेरी ये गलियां. दिल के मंदिर में तुझको बिठा के, दिल के मंदिर में तुझको बिठा के, तीनों ईमान तुझ पे लुटा के,
दाशी फक्त कथा ऐकण्यानं भस्म होतात. आई इकडे बघा, येऊन नुसतं बसायचं नाही. काही जण म्हणतात मला कळत नाही. जेवायचं कसं कळत? 2 टाइम आण चपाती आण वरण, मरण ना ती करणारी. किती सरळ आहे. मग शिवपुराण कसं वाचायचं याचं सूत्र सांगितलंय. आज पहिलाच दिवस आहे. अजून 7 दिवस आपल्याला कथा ऐकायची आहे. खूप जोरात असं गोड आनंद घेऊ. व्यासपीठावरून बोलतोय, मजा म्हणून बोलत नाही, जिम्मेदारीने बोलतोय. येणाऱ्या 7 दिवसात तुम्हाला कैलासात गेल्याची जर अनुभूती नाही आली तर पुन्हा कधी व्यासपीठावर चढणार नाही मला. अरे मौज में रहो, फक्त कथेत आनंद घेत जा. काही कण बाहेर बसत तिकडून कथेच्या मंडपाच्या बाहेर कृष्ण सांगतो अर्जुनाला लाव तंबाखूला चुना. पुन्हा तिथं बसून म्हणायचं कुठला आहे नेमका, कुठला आहे? तुला काय करायचं इथे आहे ना तू. शिवपुराण कसं ऐकावं, कसं वाचावं असं सांगितलंय. रोज स्नान केलं पाहिजे. लोक म्हणजे आम्ही रोजच करतो. तुम्ही आंघोळ करता, स्नान वेगळं आहे. स्नान करायचं म्हणजे 3:30 ते 6 एवढ्या वेळात करायचं. किती? 3:30ला कुठून उठावं? तरी महिला मंडळी 6ला करीत असतील, पण काही पुरुष मंडळी सूर्यवंशी आहेत सगळे. सूर्यवंशी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर मग आंघोळी. बदलून घ्या. मी काय ऐका, एक वाक्य बोलू का मोठं? स्वतःला जर मोठं व्हायचं असेल तर 2 वाक्य काळजात कोरून ठेवा शेवटपर्यंत. रात्रीचे मित्र कमी करायचे आणि पहाटचे मित्र वाढवायचे. हो, त्याच्याशिवाय नाही. माझ्या रात्रीचं काय, चल बसू, हे बंद झालं पाहिजे. बसून फिसून बस. दिल के मंदिर में तुझको, इथं स्थापना करावं भोलेनाथाची. काळजात बसवा त्याला. असा म्हणा अंतःकरणामध्ये. नमामि शमीशान निर्वाण रूपम विभम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाश वासम भजेहम निराकारम ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीतमीशम गिरि करालम महाकाल कालम कृपालम गुणागार संसार पारम नतोहम तुषाराद्रि संकाश गौरम गंभीरम मनोभूत कोटि प्रभाश्री स्फुरन मौलिकल्लोलिनी चारु गंगाल सदभाल बालेन्दु कंठे भुजंगा चलत कुंडलम भ्रुसुनेत्रम विशालम प्रसन्नान नीलकंठम दयालम मृगाधीश चर्मांबरम मुंडमालम प्रियम शंकरम सर्वनाथम भजामि प्रचंडम प्रकष्टम प्रगल्भम परेशम अखंडमजम भानुकोटि प्रकाशम त्रयशूल निर्मूलनम शूलपानिम भजेहम भवानी पतिर्भाव कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सच्चिदानंदाता पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मधारी न यावदुमानाथ पादारविंदम भजन्ति हि लोके परेवानरणम तावत् सुखम शांति संतापनाशम प्रसीद प्रभु सर्वभूतादिवासम न जानामि योगम जपम नैव पूजा न तो हम सदा सर्वथा संतुभ्यम जरा जन्म दुःखोद्यतातप्यमानं प्रभो पायि आपन नमामि शंभु रुद्राष्टकविदं प्रोक्तं विप्रेण हरतोषे ये पठन्ति नरा भक्त्यां तेषां शंभु प्रसीदति नमः पार्वतीपतये शिव हर 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 महादेव. आणखीन एक छोटी विनंती आहे आयोजकांना. त्या स्क्रीनच्या समोर खुर्च्या लावलेल्या आहेत. त्या खुर्च्या एकदम शेवटी लावायच्या, कारण खुर्च्याच्या मागे ज्या मायमावल्या बसल्यात त्यांची बेजारी. असं उद्यापासून नाही तर एका साईडनं अशा लाईनीने लावायच्या. येथे खुर्च्या दिल्या जातील. लोकाला एक मिळावे म्हणून बेजार आहे, तिथं वाटायला लागले. बस ऐका ना, सकाळी उठलं पाहिजे. बघा वहिनी ऐका, प्रवचनाची जागा निवडताना अत्यंत शुद्ध निवडली पाहिजे, प्रशस्त असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, कोलाहलापासून बाजूला असली पाहिजे. समोर मागं भगवान भोलेनाथाचं अस्तित्व असलं पाहिजे. इथं बी आहे, इथं बी आहे, समोर पुढे पिंड आहे, मागं मूर्ती आहे. अत्यंत गोड आयोजन आहे. भूमिपूजन केलं पाहिजे, स्थान शुद्धी करून घेतली पाहिजे. केली होती मंडपाच्या टायमाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मांडवामध्ये उत्तर दिशेला तोंड करून आसन तयार केलं पाहिजे. त्याच्यावर एक भोलेनाथाची तस्वीर ठेवली पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने त्याची पूजा केली पाहिजे. पूर्व दिशेला बसून महाराजांनी कथा सांगितली पाहिजे. भगवान गणेशाची पूजा केली पाहिजे. सुखकर्ता दुःखहर्ता मंगलदाता असणारा तो गणपती, त्याची पूजा केली. बरोबर आहे. इकडे बघा, इकडे बघा आई, गणपतीची पूजा केली. गणेशाचे भजनं गोड गायले पाहिजे बरं का. उगा येड्यासारखे भजनं गाऊन काय मजा. गणपतीचं गोड भजन झालं पाहिजे.
गोड झालं पाहिजे, गोड. उठा उठा सकळ जन, सकाळ करा सकाळ. वाचे स्मरा गजानन, रिद्धी सिद्धीचा आनंद गजवदन गणपती. रात्र झाली तरी सकाळ झाल्यासारखी वाटते बघा. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी, बेतीत तुष्टता. कसं गोड वाटतं बघा सकाळी. सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद कुणी हा पाहिला. हे रास क्रीडा करिता वनमाळी हो, शक्य होतो आम्ही विषय विकारी. टाकून गेला तो वनमाळी, टाकून गेला तो वनमाळी. माने हो तिकडे माहिती तुम्हाला तिरीच्या बसणाऱ्या, कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या, वासुदेवाच्या कैवाऱ्या, कैवाऱ्या रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या, कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या, भस्मोत्तोलन करणाऱ्या, पायी खडावा घालणाऱ्या, वासुदेवाच्या कैवाऱ्या रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या, कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या. म्हणजे सुरुवात करताना गणपतीची वगैरे पूजा केली पाहिजे. अरे आरती चांगली म्हणे जावर का माय तुमच्या पाया पडल्यावर. गणपतीची आरती पाठ नसली तर निष्ठा असं करीत जा, पण चुकीची आरती म्हणायची. फळीवर वंदनच म्हणतात, फळीवर वंदन पडन ना ती खाली घेन तिला वरे असते का फळीवर. चुकीचा उच्चार करू नका. लक्षात, मंत्र चढे तोडा धडच होय वेळा. चांगले माणसं सुद्धा वेडे होतात. लय उपासना काटेकोर करावी लागते महाराज. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. दोघांनी सांगणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने दोघांनी शुचिरभूत राहिलं पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये दूध फलाहार याच्यावरच राहावं. जमलं तर एकदाच जेवत जावं. ज्याला जमतंय ते करा. शुगरवाले झटत बसू नका. त्याला चक्कर आहे त्यातून पुन्हा म्हणायचं महाराजांनी सांगितलं होतं एकदा जेवा. काय अजिबात नाही, मरुस्तर जेवा. डोक्यात काय जण गुडघे असे मांडी घालून बसले नाही ना, असे पाय वर केलं ना तर लोक काय म्हणतात, हे मांडे घालून बसलं पाहिजे. माझी अशी विनंती आहे, ज्याचे पाय दुखतात लांब पाय करून बसा. लय लोड घ्यायचा अजिबात नाही. समजा एखाद्याला चालू मध्ये झोप आलीच तर झोपून घे रे भाऊ. कशामुळे झोपून घे म्हणलो, नाहीतरी सगळं शांतीसाठीच चाललंय. पण आनंद घ्या. बस बस. शिळं खायचं नाही 7 दिवस. लसण खायचं नाही, कांदा खायचा नाही, गाजर खायचं नाही, मुळा खायचा नाही, कोवळा खायचा नाही, पडवळ खायचं नाही, वांग खायचं नाही, पालेभाज्या खायच्या नाही.
6 विकृतीचा त्याग करायचा, गाद्यावर झोपायचं नाही, खाली झोपायचं, शतरंजी टाकून, असं शास्त्र सांगतं. ज्याला जेवढं पाळता येते त्याने तेवढं पाळायचं. फक्त एक विनंती आहे, कथेला बसलेल्या प्रत्येक माय भगिनीला आणि पुरुष मंडळींना एक प्रार्थना आहे. ओम नमः शिवाय जपाची माळ घरी 5 माळा रोज करायच्या, कथा चालू आहे तोपर्यंत. कोण कोण करीन हातवर करा. माणसं बघा ना मरतेन खटाखटा. हां ठीक आहे, ठीक करा, ठीक आहे. काय जण म्हणतात आपल्याला बाबा असं जपाला वगैरे जी म्हणते ना मला जपाला वेळ नाही, त्याला फक्त छातीत चमकावं एकदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. पुन्हा कशाचं ओम नमः शिवाय रे? थोबाड तोंडे चाल अंगात रग आहे तोवरच नशा आहे त्याच्या. एक जण तर तोंड जात नाही, ते म्हणा ईद थल्ला, ईद थल्ला. ईद थल्लीच आहे तुम्ही. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. श्रद्धेय गोविंदभाऊच्या आयोजनाला तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिलाय. उद्याची कथा वेळेत सुरू होईल, बंद झाल्यावर संपेल. आणि कथेची वेळ काय माय 7. हे मला फिरविण्यात ह्यांनी वेळ घातला, पण उद्या 7 म्हणजे 7. तुम्ही नसले तरी मंडप 7 वाजता सुरू होईल. फक्त येताना काय करायचं, गल्लीतल्या दोघीला एकदा आणा शाळेत, पुन्हा वापस नाही जाऊ द्या, जिम्मेदारी माझी. फक्त एक विनंती आहे महिला मंडळींना छोटीशी. हे अनेक रूपी महाराज आहेत, हे तर मोठे उपासक आहेत, पोहोचलेले महात्मे आहेत. दैवयोगानं आपल्या कथेला उद्या ते आशीर्वाद द्यायला येणार आहे. 40-40 तास त्यांच्या दर्शन होत नाहीत. त्यांच्या केंद्रावर गेल्यावर असं लाईनीला लागावं लागतं, असं डिसिप्लिन आहे त्यांची. तर ते दैवयोगानं ह्या सगळ्या गोविंदभाऊ आणि त्यांची सगळी टीम यांनी कष्ट करून त्यांना बोलवलं आहे. ठीक आहे, ते इथे येणार आहेत. फक्त एक विनंती आहे, ज्यांच्याकडं अशा भगव्या साड्या आहेत, भगव्या किती जणाकडे आहेत हातवर करा. ठीक आहे, घालून यायच्या. आणि ज्यांच्याकडे भगव्या नाहीत त्यांनी पिवळ्या घालायच्या. ऐका ना, कशासाठी मला, मी विनोद म्हणून नाही म्हणालो, प्लीज. आणि पुरुष मंडळी बी जास्तीत जास्त पांढऱ्या वस्त्रावर या, कारण त्या साधूच्या उपस्थितीत आपण त्याचं स्वागत गोड केलं पाहिजे, अशी विनंती आहे पाया पडून सगळ्यांना. ठीक आहे, सांगा साड्या. कथेची वेळ 7 बरोबर दादा, 7 वाजता सगळ्यांनी उपस्थित बरोबर. चला सगळ्यांना वंदन करतो. फिर मिलेंगे ब्रेक के बाद, देखते रहिए आष्टा. उद्या चला बराबर वेळेत उपस्थित. थांबा थांबा थांबा, एक मिनिट बसा दादा, बसा खाली. प्रभु जय शिव ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा, एकानन चतुरानन पंचानन राजे, हंसानन गरुडासन वृषवाहन साजे. ओम जय शिव ओंकारा, भुज 4 चतुर्भुज, दशभुज अतिसोहे, त्रिगुण रूप निरखता, त्रिभुवन जन मोहे. ओम जय शिव ओंकारा, अक्षमाला वनमाला वृंदमाला धारी, चंदन ब्रह्म मद सोहे, पाले शशिधारी. ओम जय शिव ओंकारा, श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगे, सनकादिक ब्रह्मादिक भूतादिक
त्रिशूल धरता जग करता जग मरता जग संहार करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका प्रणवाक्षर के मदे ये तीनों एका ओम जय शिव ओंकारा त्रिगुण शिव जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी मनवांचित फल पाए ओम जय शिव ओंकारा जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव हर भागी धारा ओम जय शिव ओंकारा आरती गान राजा महाकैवल्य तेजा देवी की साधु सर्व मनोविठला बाबा आरती गान राजा गुय भोले विश्व ब्रह्माची देवे राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती गान राजा पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराज माधवी सागरात पाषाण धरिले कैसे मुखवाने अभंग रचिले आरती तुकाराम तुझी पातुल नेसी तुकासियाने मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी दरबार नामा सच्चिदानंद मोरे आयुर्नाथ विरामा आरती तुकारामा खाली ठेवून द्या आरतीचे आणि हात वर करा. तुम्ही सगळे असे मागासवर पण तिकडे तोंड करून हात वर करा. सगळे सगळ्यांनी हात वर करायचे, कोणी नाही खाली ठेवायचे. आई आरती नका देत बस. हरे नमः हरे नमः हरे नमः
सद्गुरुनाथ भगवान की जय श्री हनुमान जी महाराज की जय ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव जसे आहेत तसेच उभे राहा मी बाहेर जायपर्यंत प्लीज